आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, गुरुबाळ माळी महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे। प्रत्येक इच्छुकाला आता मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गडबड लागलेली आहे। त्यातच लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना अशा अनेक योजना आता सरकारने जाहीर केलेत। या योजनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत मतदारापर्यंत पोहोचण्याची जी काय गडबड आता इच्छुकांची सुरू झाली, यामुळे विधानसभा निवडणुकीची रंगत आता सुरू झाल्याचं आपल्याला दिसत आहे। या पार्श्वभूमीवर आपण पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघाचा आढावा घेतोय। त्यामध्ये आज आपण जत विधानसभा मतदारसंघातल्या एकूण राजकीय हालचालींचा आढावा घेणार आहोत। सांगली जिल्ह्यातील अतिशय चुरशीचा हा मतदारसंघ आहे, जो गेले काही वर्षे दुष्काळी भाग म्हणून या जत तालुक्याकडे पाहिलं जातं। आता म्हैसाळ योजनेमुळे थोडेसे पाणी आलेलं आहे, पण अजूनही जेवढं हवं तेवढं पाणी आलेलं नाही। विस्तारित योजनेचं काम सुरू आहे। याच विस्तारित योजनेच्या कामाचं श्रेय या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे पुढे येईल आणि ही निवडणूक या पाण्यावरच लढवली जाईल, हे सध्या तरी चित्र दिसत आहे। या विधानसभा मतदारसंघात लिंगायत, मराठा, दलित आणि धनगर अशा चार समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळं एखाद्या विशिष्ट जाती आणि धर्मावर किंवा समाजावर डोळा ठेवून तिथली उमेदवारी अनेकदा दिली जाते आणि त्याचा फायदा काही वेळा झाल्याचं आपल्याला दिसतं। यामुळं या विधानसभेलाही उमेदवारी देताना जातीचा, समाजाचा निश्चितपणे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून विचार केला जाईल असं एकूण चित्र आहे। सध्या या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत ते काँग्रेसचे विक्रम सावंत। गेले 5 वर्षे ते आमदार आहेत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, जिल्हा बँकेचे संचालक आहेत। 5 वर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून आपली उमेदवारी जवळजवळ निश्चित केलेली आहे। कारण महाविकास आघाडीच्या वतीनं इच्छुकांची संख्या तशी फार कमी आहे आणि हे विद्यमान आमदार असल्यामुळे आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे, शिवाय पतंगराव कदमांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार जवळजवळ ठरलेला आहे। आता महायुतीचा उमेदवार कोण असेल हे या मतदारसंघातलं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा घेऊ तेव्हा इच्छुकांची भाऊगर्दी इथं दिसेल। मुळात महाविकास आघाडीच्या वतीनं आणखीन 2 उमेदवार इथं इच्छुक आहेत। त्यामध्ये आहेत सुरेश शिंदे, जे मार्केट कमिटीचे माजी सभापती आहेत। ते महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत। विलासराव जगताप, ज्यांनी भाजप पक्ष सोडला, त्यांच्याबरोबर राहून समजा उमेदवारी मिळाली नाही तर तिसरी आघाडी सुद्धा ते करू शकतात। यामुळे महाविकास आघाडीत विक्रम सावंतना एक स्पर्धक आहेत ते सुरेश शिंदे। आणखीन एक स्पर्धक या निवडणुकीत विक्रम सावंतांना पुढे येत आहेत। ते मध्ये अमोल डफळे, जे जयंत पाटलांचे खाजगी अधिकारी आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं हे मोठ्या प्रमाणात आता तयारी करत आहेत। यामुळं विक्रम सावंतांना सुरेश शिंदे आणि अमोल डफळे हे 2 स्पर्धक असतील। याशिवाय फारसे स्पर्धक या विक्रम सावंतांना दिसत नाहीत, कारण शिवसेना उभाटा गटाचे फारशी ताकद या मतदारसंघात नाही। त्यामुळे इच्छुकांची संख्याही इथं कमी आहे। जे विक्रम सावंत यांना आता महाविकास आघाडीत फारसे स्पर्धक नसले तरी महायुतीत मात्र त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मोठी फौजच इच्छुक आहे। त्यातले सगळ्यात महत्त्वाचे ज्यांचं नाव 1 नंबरला आहे ते आहेत रवी तम्मनगौडा पाटील। हे अनेक वर्षे या जत तालुका मतदारसंघात आपली तयारी करत आहेत।
जिल्हा परिषदेचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय केंद्राच्या रस्ते सुरक्षा मंडळावर ते सदस्य आहेत. सगळ्यात महत्त्वाचं भाजपच्या विधानसभा जी काय त्यांची कमिटी काढलेत त्याचे ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. यामुळं गेल्या वर्षभरापासून त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात अगदी मुंबई पातळीपर्यंत प्रयत्न सुरू केलेत. त्यामुळं भाजपमध्ये प्रमुख दावेदार म्हणून रवी तम्मनगौडा यांचं नाव घ्यावं लागेल. याशिवाय दुसरे एक इच्छुक आहेत प्रकाश जमदाडे. गेल्या वेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळं डॉक्टर रवींद्र आरळी यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या प्रचाराचं प्रमुख पद हे जमदाडेंनी स्वीकारलं आणि मोठ्या प्रमाणात प्रचार केला. तेव्हा यश आलं नाही, पण गेल्या 5 वर्षात त्यांनी भाजप सोबत राहून विशेषतः माजी खासदार संजय काका पाटील यांच्या सोबत राहून मोठ्या प्रमाणात तालुक्यात आपला संपर्क तयार केला. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी या गेल्या वर्षभरात चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक या तिन्ही माध्यमातून त्यांनी आपल्या संपर्काचं जाळं मोठ्या प्रमाणात या विधानसभा मतदारसंघात विणलेलं आहे. त्याच जोरावर ते विधानसभेची भाजपच्या वतीनं उमेदवारी मागत आहेत. आणखीन एक भाजपकडं इच्छुक आहेत ते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. खरं तर हे जत तालुक्यातले नव्हेत, पण जत तालुक्यात त्यांची क्रेज फार मोठी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित आघाडीची उमेदवारी स्वीकारली आणि तालुक्यानं त्यांना भरभरून मतं दिली. यामुळं यावेळी ते जत विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि त्यांनी संपर्क कार्यालय सुद्धा सुरू केलेलं आहे. लाडकी बहीण योजना तालुक्यातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या महिन्याभरात त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केलेले आहेत. ते सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत, पण त्यांना विधानसभेचे डोहाळे लागलेत. त्यामुळं जत विधानसभा मतदारसंघातून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळं स्थानिक 2-3 उमेदवाराबरोबरच हे बाहेरचे उमेदवार या विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशी एक स्पर्धा इथं सुरू होईल. जे स्थानिकांना उमेदवारी द्यायची की बाहेरच्यांना, याचा भाजपला विचार करावा लागणार आहे. पडळकर यांच्या पाठोपाठच आणखीन एक इथं जनस्वराजची ताकद थोडीशी गेल्या 15 वर्षापूर्वी चांगली होती, पण आता ती फारशी राहिली नाही. पण जनस्वराजनं या मतदारसंघात दावा सुरू केलाय. सुभाष गोब्बी या जनस्वराजच्या वतीने ते इच्छुक आहेत. जे जनस्वराज हा सध्या महायुतीचा घटक पक्ष आहे. आणखीन एक महायुतीचा घटक पक्ष असलेला रिपब्लिकन पक्ष आहे, जो आठवले गटांचा. संजय कांबळे जे माजी सरपंच आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे ते सध्या सचिव आहेत त्यांच्या रिपब्लिकन आठवले गटाचे. त्यांनी ही जागा महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाला द्यावी आणि उमेदवारी आपल्याला द्यावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे योगेश जानकर हे गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आपली पेरणी करत आहेत. मध्यंतरी जो पाण्यासंदर्भात वाद झाला त्यामध्ये यांचा पुढाकार मोठा होता. हे जत तालुक्यात नसले तरी यांना संपर्क मात्र अतिशय चांगला वाढवलाय. म्हणजे महायुतीत जशी भाजपमध्ये स्पर्धक आहेत तसं त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षांची काही स्पर्धक यामध्ये दिसत आहेत. म्हणजे एकूणच या महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या ही जादा असल्याचं आपल्याला निश्चितपणे दिसते. हे झाल्यानंतर आणखी काही इच्छुक यामध्ये निश्चितपणे आहेत. त्यामध्ये आहेत राजेंद्र कोळेकर. पक्ष कोणताही मिळो, पण लढण्याची इच्छा असल्यामुळं गेल्या काही वर्षापासून त्यांनी जोरदार तयारी इथं सुरू केलेली आहे. जे विक्रम सावंत यांना त्यांच्या महाविकास आघाडीत फारसे स्पर्धक नाहीत, त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे. पण त्यांना समोर उमेदवार कोण असेल यावर अतिशय महत्वाचं आहे. कारण डॉक्टर रवींद्र आरळी गेल्या वेळी त्यांनी बंडखोरी केली होती, यावेळी मात्र ते देखील इच्छुक आहेत. अनेक वर्षे ते भाजपचे या तालुक्यात त्यांनी काम केलेलं आहे, माझे अध्यक्ष आहेत ते तालुक्याचे. त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपला संपर्क चांगला आहे, आपण ही चांगला सक्षम उमेदवार होऊ शकतो. ते सुद्धा केंद्राच्या एका समितीवर संचालक आहेत. त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचा अर्थ या मतदारसंघात धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून अनेकांनी तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये योगेश जानकर असतील, राजेंद्र कोळेकर असतील, पडळकर असतील
अगदी प्रकाश शेंडगे सुद्धा इच्छुक आहेत. यापूर्वी ते जतमधून एकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनाही वाटते की आपल्यालाही तिसरी आघाडी येतो उमेदवारी देईल आणि आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरू. म्हणजे धनगर समाजावरच्या मतावर डोळा ठेवणारे अनेक जण इच्छुक आहेत. लिंगायत समाज इथं फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रवी तम्मनगौडांचा एकूणच लिंगायत समाज ते असल्यामुळं त्यांनीही या समाजाला उमेदवारी मिळावी आणि त्या समाजाच्या जोरावर आपण आमदार होऊ असं त्यांना वाटते. त्यामुळे त्यांनीही आपला संपर्क मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. मराठा समाज इथं मोठ्या प्रमाणात त्याची विभागणी होऊ नये असाही प्रयत्न इथं होऊ शकतो. विक्रम सावंत हे मराठा समाजाचे नेते आहेत. त्यांना फारसं या मतदारसंघात त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये स्पर्धक नाही. पण या उलट महायुतीमध्ये मात्र त्यांचे स्पर्धक भरपूर आहेत. या महायुतीत नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार यावरच विक्रम सावंत यांना आव्हान कोण देणार हे ठरणार आहे. कारण महायुतीमध्ये सगळेच तगडे उमेदवार आहेत. म्हणजे प्रकाश जमदाडे आहेत, रवी तम्मनगौडा आहेत, आमदार गोपीचंद पडळकर आहेत, याशिवाय डॉक्टर रवींद्र आळले आहेत. म्हणजे एकापेक्षा एक तगडे उमेदवार या महायुतीमध्ये आहेत. त्यातल्या कोणाला उमेदवारी द्यायची हा फार मोठा प्रश्न भाजपला येणार आहे. कारण एखाद्याला उमेदवारी दिली तर दुसरा बंडखोर करण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी झाली तर ती विक्रम सावंत यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होऊ नये याचा प्रयत्न यावेळी होऊ शकेल. कारण गेल्या वर्षी भाजपमध्ये बंडखोरी झाली आणि त्याचा फायदा विक्रम सावंतांना झाला. पुन्हा गेल्या वर्षीची चूक यावर्षी होऊ नये याची काळजी भाजप घेण्याची शक्यता आहे. यामुळं पडळकर, जमदाडे आणि आरळी याशिवाय रवी तम्मनगौडा या चौघांच्यात उमेदवारी कोणाला मिळणार आणि उमेदवारी ज्याला मिळेल त्याच्या पाठीशी राहिलेले इतर जे आहेत ते सगळे सोबत राहणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विक्रम सावंतांना पराभूत करायचं असेल तर महायुतीला एकमेव उमेदवारी द्यावा लागेल आणि याशिवाय त्यांच्या सोबत इतरांना ठेवावं लागेल. तसं झालं तर ही लढाई निश्चितपणे चुरशीची होणार आहे. पण तसं झालं नाही तर मात्र विक्रम सावंत यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. ते होऊ नये यासाठी निश्चितपणे भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये काही प्रमाणात या पुढच्या काळात प्रयत्न होण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्रकाश शेंडगे असू दे किंवा सुरेश खाडे असू दे किंवा टी.के. शेंडगे अशा बाहेरच्या उमेदवारांना जतवासियांनी आमदार केलं. पण आता पुन्हा तीच परंपरा पडळकर यांच्या रूपानं होणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवार की बाहेरचा उमेदवार हा मुद्दा यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चेला येणार आहे. उमेदवारांची संख्या भरपूर आहे. प्रत्येकाने तयारी अतिशय चांगली केलेली आहे. बंडखोरी होऊ नये म्हणून सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जत मधलं वातावरण आता मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. जतचं पाणी हे नेहमीच महाराष्ट्रात चर्चेचा विषय असतो. यावेळी हे जतचं पाणी कोणाला पाणी पाजणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे पाणी देणाऱ्याला की पाणी न देणाऱ्याला हे या निवडणुकीत निश्चितपणे ठरणार आहे. कारण अजूनही पाणी शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या गावापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अजूनही चर्चेत आहे. त्यामुळे हे पाणी नेमकं कुणाला फलदायी होणार किंवा नेमकं कुणाला त्रासदायक ठरणार हे या विधानसभा निवडणुकीत ठरणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जत विधानसभा मतदारसंघ हे अतिशय चुरशीची निवडणूक होणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळं यंदा आमदार विक्रम सावंत यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या विरोधात कोण त्यांना पाडण्यासाठी सगळे एकत्र होणार का की पुन्हा बंडखोरी होणार यावरच जत विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. यामुळं एकूणच जत विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठी चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे आता एकूणच उत्सुकता आहे ती विधानसभेला महायुतीचा उमेदवार कोण आणि कोणाला उमेदवारी मिळाल्यानंतर तो तगडा उमेदवार म्हणून विक्रम सावंत यांच्या समोर आव्हान उभं करेल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड देखील.